मुंबईचा नवा किंग कोण? महायुतीचा विजय, शिंदे गटाचे हॉटेल, पॉलिटिक्स आणि महापौरपदावर मोठी चुरस. मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचे निकाल आता स्पष्ट झाले असून भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीने राज्या 25 मनपांवर दणदणीत झेंडा फडकावला आहे. मुंबई महापालिकेतील वर्षांच्या ठाकरे वर्चस्वाला मोठा धक्का देत महायुतीनं 49 पैकी 18 जागा जिंकल्या. आकड्यानुसार भाजपला नथी तर शिंदे सेनेत 19 जागा मिळाल्या असून सत्तेचा मार्ग मोकळा असला तरी महापौरपदावरून पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीचा विजय मोठा असला तरी एकनाथ शिंदे मात्र सावध आणि टेन्शनमध्ये दिसत आहेत. संभाव्य फुटीच्या भीतीने शिंदे गटाने सर्व विजयी नगरसेवकांना बांद्र्यातील ताज लँड्स अँड ये स्टार हॉटेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ता स्थापनेपर्यंत नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून शीतल म्हात्रे स्वतः हॉटेलमध्ये उपस्थित राहून सर्वांचे स्वागत करत आहेत. पुढील 3 दिवस नगरसेवक एकाच ठिकाणी राहणार असून पक्ष नेतृत्व त्यांच्याशी सतत संपर्कात राहून रणनीती आखत आहे. मुंबईत महापौर निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत शिंदे सेनेचे हे हॉटेल पॉलिटिक्स सुरूच राहणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की मुंबईचा महापौर मराठी, हिंदू आणि महायुतीचाच असेल. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौरपदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे महायुतीतच अंतर्गत समन्वयाची मोठी परीक्षा पाहायला मिळत आहे. विरोधकांच्या गोटात मात्र वेगळीच खळबळ आहे. काँग्रेसला मुंबईत 24 जागा मिळाल्या असून ते 4थ्या क्रमांकाचा पक्ष ठरले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 जागा जिंकत भाजपनंतर 2रा क्रमांक पटकावला. राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ जागांवर समाधान मानावे लागले तर AIMIM ही जागा मिळवत अनपेक्षित कामगिरी केली. काँग्रेसमध्ये पराभवानंतर अंतर्गत संघर्ष तीव्र झाला असून उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठी मुद्द्यावर पुन्हा लढा देण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे मतदानानंतर संध्याकाळी उशिरा आकड्यांमध्ये मोठा उलटफेर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुरुवातीला बहुमतापासून 4 जागा कमी पडल्याची स्थिती असताना अंतिम निकालांमध्ये महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली. आता सगळ्यांच्या नजरा मुंबईच्या महापौरपदावर खिळल्या आहेत. शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार असून मुंबईच्या सत्ताकारणात पुढील काही दिवसांत आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मुंबईचा खरा किंग कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.